प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोडो मिलेट्सचे पोहे. तर त्यासाठी मी इथे रात्रीच भिजत घातले होते. कोडो मिलेट्स अशा प्रकारे असतात ते. आता ते आपल्याला भातासारखे शिजवून घ्यायचे मोकळे. आणि हे वरचं पाणी जे आहे ते अजिबात फेकायचं नाही आहे. तर मी ते आधी गरम करून घेते. एक फ्राईंग पॅन घेतलेला आहे मी आणि त्यात हे पाणी थोडं गरम करून घेते आणि मग नंतर कोडो मिलेट्स टाकते मी त्याच्यात. थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे. पाणी गरम झाले, आता मिलेट्स टाकते त्याच्यात. आता हे अगदी भाताप्रमाणे शिजवून घ्यायचं. मोकळं झालं पाहिजे आणि सगळी काही प्रोसेस पोह्यांसारखीच करायची. आपण जसे पोहे करतो त्याचप्रमाणे हे करायचे. तर आता भात शिजून देऊया. हे बघा, आपला भात छान शिजून झाला आहे, मोकळा झाला आहे. आता मी हा एका भांड्यात काढून घेते आणि मग तुम्हाला साहित्य बघूया. एक कांदा चिरून घेतला मीडियम साईजचा, 2 हिरवी मिरची चिरून घेतली, कोथिंबीर, जिरे, अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हा सुकवून ठेवलेला कढीपत्ता आहे तो चुरून घेतला आणि शेंगदाणे. अगदी पोह्यासारखंच करायचं आहे, बाकी काहीच त्याच्यात वेगळं काही नसतं. तेल घालूया. 1 पळी तेल घातलेलं आहे मी. अजून थोडंसं घालते केळी. मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत, त्यानंतर कार्बोहायड्रेट आहेत, त्यानंतर गुड बॅक्टेरिया आहेत आणि डायबेटिक लोकांसाठी हे तर खूप छान आहे, भाताला पर्याय आहे. हे ग्लुटेन फ्री आहे, त्याच्यामुळे डायबिटीस असलेल्यांनी खाल्लं तरीही चालतो. खूप गुणधर्म असलेला कोडो मिलेट आहे. आता आपण शेंगदाणे परतून घेऊया आधी. शेंगदाणे परतून झाले, काढून घेऊया. जिरे घालूया. आता कांदा छान परतत आलाय. यामध्ये टाकूया हळद. मीठ आपण शिजतानाच घातलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त आता ह्या कांद्यापुरतं मीठ घालायचं, अगदी 1 चिमूटभर. यात थोडंसं 1 टेबलस्पून पाणी घालूया. थोडीशी कोथिंबीर घालायची. छान परतून घ्यायचं 1-2 मिनटं आणि मग तुम्हाला मी डिश सर्व करून दाखवते. मी तुम्हाला आपली पोहे तयार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मला शेंगदाणे आवडतात म्हणून मी जास्त प्रमाण घेतलेलं आहे. आणि कोणी खोबरंही पेरतात वरून, तर मला खोबरं नाही आवडत म्हणून मी खोबरं नाही टाकलं. कोथिंबीर घालूया. त्यानंतर इथे मी घालते डाळिंबाचे दाणे. खूप छान लागतात पोह्यामध्ये, साध्या पोह्यामध्ये सुद्धा. तुम्ही मिलेट्समध्ये सुद्धा टाकून बघा, आवडेल तुम्हाला रेसिपी. नक्की करून पहा. तर गरमागरम मिलेट्सचे पोहे तयार आहेत. तुम्हाला जर मिलेट्सची रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला आवडली की नाही, किंवा माझं काही चुकतं आहे का ते सुद्धा मला सांगा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.